प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशूने पुन्हा एक वार तुमच्यामध्ये वचन सांगण्यासाठी मला उभं केलं. त्याबद्दल मी त्या सर्वशक्तिमान देवाचे आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय तुम्ही आनंदित आहात का? प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. फक्त देवाचं वचन ऐकू नका, तर देवाच्या वचनाचं अनुकरण करा. अनुकरण करा. फक्त चर्च मध्ये आले, देवाचं चला चर्च मध्ये ऐकू आणि घरी गेले जसं आहे तसं आपलं जीवन जगलं, काही फायदा नाही, काहीच फायदा. तर त्या वचनाचं आपल्याला अनुकरण करायचं. काय करायचं? अनुकरण. अनुकरण म्हणजे काय? त्याप्रमाणे आपल्याला चालायचं. त्याप्रमाणे आपल्याला चालायचं. आपण जे वचन ऐकतो त्याप्रमाणे आपण चालणं फार गरजेचं आहे. चालणं फार गरजेचं आहे. तर आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि त्यामुळे आपण मत्ती सुवर्तमान याचा 28 अध्याय 18 आणि 19. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पिताच्या, पुत्राच्या, सर्व राष्ट्रातील लोकांची शिष्य करा. काय सांगितलं मत्ती सुवर्तमान याचा 28 अध्याय आणि त्याचं 19 वर्षामध्ये असलेलं की तुम्ही जाऊन काय करा? तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. काय करा? सर्वजण काय करा? पाठीमाग काय करायला लावलं? एकमेकाच्या हातात म्हणा, प्रभू येशूने एक शिष्य बनवायला लावलं. मला काय बनवायला लावलं आपल्याला? काय बनवायला लावलं? हालेलुया. आता ऐका बरं का, सर्वजण ऐका. बायबल सांगतं येशूने आज्ञा दिली की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा. बरोबर. आता ही आज्ञा कुणाला दिली? कुणाला दिली? सर्वजण. कुणाला दिली? शिष्यांना दिली. बरोबर. शिष्य कोण? आता कोण? कोण? आता लक्ष द्या. कोण कोण आता कोण? म्हणा कोण? सर्वजण हात वर करू म्हणा. आपण. बरोबर. आपण कोण आहे? शिष्य. लक्ष द्या, मी काय सांगते आता सर्वजण तुम्ही स्वतःहून म्हटले. काय म्हटले? आम्ही शिष्य. हालेलुया. मी म्हटलो का? बायबल काय सांगतं माहितीये का? तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा असं शिष्यांना म्हटलं. आणि जे येशूवर विश्वास ठेवतात, जे येशूचं आज्ञा पालन करतात, जे येशूचं भय बाळगतात, जे जो मार्ग प्रभू येशूने शिकवलेला आहे त्या मार्गाने जीवन जगतात, बायबल सांगतं ते प्रभूचे शिष्य आहेत. आणि आपण सर्वांनी हात वर केला आणि म्हटलो की आम्ही देखील प्रभूचे शिष्य आहोत. काय आहोत? आणि जे लोक येशूचे शिष्य आहेत त्या लोकांना प्रभूने आज्ञा दिलेली आहे. काय दिलेली आहे आज्ञा? काय दिली आज्ञा? 19 वचन परत वाचा. लक्ष द्या. यातून तुम्ही जाऊन येशू कुणाला म्हणते? कुणाला म्हणते? कुणाला म्हणते? शिष्य. शिष्य कोण आहेत? आता कोण आहेत? आपण. म्हणजे आपल्याला काय म्हणते येशू? वाचा परत. 19 परत. यातून तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रात जाऊन लोकांना काय करा? कुणाला सांगितलं? कुणाला सांगितलं? मला सांगितलं. आपल्याला नाही. मला. कुणाला? आपण कोण आहे? आणि येशू शिष्यांना सांगितलं. काय सांगितलं येशू? तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा. बरोबर. ही काय दिलेली प्रभूने आपल्याला आज्ञा दिली. आज चर्च मध्ये आपण काय माहिती का? आपल्याला येशूचं शिष्य व्हायचं नाही, आपण येशूचा सभासद व्हायचं. चर्च सभासद. आपण सभासद म्हणून चर्च मध्ये येतो. काय म्हणून येतो? सभासद. बरोबर का? आपण सभासद म्हणून चर्च मध्ये येतो आणि म्हणून आपल्या चर्चची उन्नती होत नाही, वाढ होत. पण जर आपण येशूचे शिष्य म्हणून चर्च मध्ये आलो ना तर आपली वाढ होणार. काय होणार? वाढ होणार. कारण बायबल सांगतं येशूने शिष्यांना आज्ञा दिली, तुम्ही जाऊन काय करा? राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा. शिष्य करा. प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिलेली की आम्ही लोकांना शिष्य करावं.
आम्ही येशूचे शिष्य आहेत आणि येशूने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की आपण देखील इतरांना शिष्य बनवावं. काय बनवावं? शिष्य बनवावं. मग आपण ही आज्ञा पाळतो का? पाळतो का? येशूवर विश्वास ठेवणारा त्याचा शिष्य आहे. तुम्ही म्हणू नका शिष्य आहे. येशूवर जे लोक विश्वास ठेवतात ना ते येशूचे शिष्य आहेत. आपण फक्त विश्वासणारे, आपण फक्त मेंढर हेच धरून चाललो, हेच धरून चाललो आणि म्हणून आपली वाढ होत नाही, आपल्याला आशीर्वाद मिळत नाही. ह्याच गोष्टी नाही. हे मेंढपाळ, मी मेंढपाळ आहे, मी विश्वासणार आहे, मी सभासद आहे, बस हीच गोष्ट. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती का? येशू म्हणतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ते माझे लेकर आहेत, ते माझे मित्र आहेत, ते माझे शिष्य आहेत. म्हणजे आपण येशूचे शिष्य आहोत तर आपलं कर्तव्य काय आहे की आपण काय केलं पाहिजे? शिष्य केले पाहिजे. काय केले पाहिजे? शिष्य केले पाहिजे. बरोबर का नाही? आपण जसं आपण शिकलो तसं आपण इतरांना शिकवलं पाहिजे. हा, अजून पुढे वाचूया आपण. 20 वचन वाचा. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले. काय सांगितलं? येशू कुणाला म्हणत आहे? कुणाला? शिष्यांना. मला येशू मला म्हणत आहे. आपल्याला आपलं म्हणजे काय म्हणते का? जिथं आपलं आलं ना तिथं काम होत नाही बरं का. काय होत नाही? कोण माहिती का? गावामध्ये चावडी असायची, माहिती का? चावडी असते, समाज मंदिर असतं, बरोबर का नाही? ते काय खाजगी असतं का? ते कसं असतं? सार्वजनिक असतं ते, बरोबर का नाही? सार्वजनिक. आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक असतं ते स्वच्छता असते का? असते का? असते का? लक्ष द्या. सार्वजनिक. आता उदाहरणार्थ तेच घर सावंत दादाचं, दादा म्हणजे माझं घर, बरोबर. मग त्या घरामध्ये काय करतील? स्वच्छता करतील, बरोबर नाही? घराला लागणाऱ्या गोष्टी ते आणते. घर कसं सुंदर दिसत ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. समाज मंदिरामध्ये करतील का सावंत दादा? काय नाही करणार. ते सर्वच आहे. ते आपलं आहे. काय ते कुणाच आहे? ते आपलं आहे, आपलं. आणि जिथं आपलं असतं ना तिथं काम घडत नाही. काय घडत नाही? काम घडत नाही. हालेलुया. काम घडत नाही. म्हणून आपलं नाही म्हणायचं. काय नाही म्हणायचं? माझं. काय म्हणायचं? माझं. येशू काय म्हणतो? जे प्रभूचे शिष्य आहेत त्यांना आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? तो म्हणतो की जे मी तुम्हाला आज्ञा दिलं. कुणाला आज्ञा दिलं? मला. जे मला प्रभूने शिकवलेलं आहे, जे प्रभूने मला सांगितलेलं आहे, जी आज्ञा प्रभूने मला दिलेली आहे ती काय करा? पुढे वाचा. त्याच गोष्टी त्यांना पाळायला शिकवा. काय करा? ज्या गोष्टी प्रभूने तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही प्रभूमध्ये शिकलेल्या आहात, ज्या गोष्टी प्रभूमध्ये तुम्ही अनुभवलेल्या आहेत त्याच तुम्ही काय करा? त्यांना पाळायला शिकवा. त्या पाळायला शिकवा. समजलं तुम्हाला मी काय म्हणते? पाळायला त्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवा. काय सांगितले येशूने? शिष्य करा. समजतं तुम्हाला? तुम्ही शेवटच्या पेजवर या. बायबल मध्ये शेवटचं पेज आहे तुमच्याकडे? आहे. आता या शेवटच्या पेजवर आहे ना पौलाच्या सेवेविषयी दिलेलं बरं का. शेवटच्या पेजवर एकदम शेवटचं जे तुमचा नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये ना पौलाची फेरी सांगितलेली. कुणाची फेरी? आता पहा, तुम्हाला माहिती एक पौल हा त्यांनी ईश्वर विश्वास ठेवला, तो प्रभूचा शिष्य झाला, त्याने अनेकांना शिष्य बनवलं. काय बनवलं? तुम्हाला माहितीये का? त्याने त्याच्या काळामध्ये कमीत कमी 14 कोटीपेक्षा जास्त लोकांना सुसमाचार सांगितलं. किती लोकांना? कोणी सांगितलं? शिष्य. ही आज्ञा प्रभूने दिलेली आहे. ही आज्ञा प्रभूने दिलेली आहे. आपण काय म्हणतो? आपण तेच का वाढत नाही? आपण शिष्यच झालो नाही. काय झालो नाही? आपण प्रभूचे शिष्यच झालो नाही. आणि शिष्य नाही मग आपण इतरांना काय शिष्य बनवणार? समजतं का मी काय बोलत आहे? आपल्याला प्रभूचे शिष्य बनायचं. काय बनायचं? काय बनायचंय? शिष्य बनायचं. हा ना, मला येशूचा शिष्य बनायचं. हालेलुया. आपण शिष्य बनूया येशूचं शिष्य. पुष्कळ लोक विश्वासणारा, त्यांना विश्वासणारा बनायचं. पुष्कळ लोकांना फक्त सभासद बनायचं.
आज अनेक चर्च आहेत, ते त्यांच्या चर्चमध्ये सभासद फक्त सभासद फी वाटतात, सभासद झालेला आहे आणि त्यांच्यावर ते ओझ नाहीये, त्यांना ते ओझ नाहीये, त्यांना ते हृदय नाहीये. तुम्हाला माहिती का, जो प्रभूचा शिष्य होतो ना त्याला ते हृदय भेटतं, त्याला ते ओझ भेटतं आणि त्याला माहितीये जसं मी माझं जीवन कसं होतं, मी किती अंधारामध्ये होतो, मी माझ्या जीवनामध्ये किती त्रास होता, किती यातना होते आणि मी जेव्हा प्रभूमध्ये आलो आणि प्रभूने मला ज्या गोष्टी शिकवल्या आणि त्यामुळं माझ्या जीवनाचा त्रास निघून गेला, माझ्या जीवनाचं दुःख निघून गेलं आणि मी ख्रिस्ताचा शिष्य झालेलो आहे आणि माझ्या जीवनामध्ये जो त्रास निघून गेला, असे माझे मित्र पण आहेत, अशा माझ्या बहिणी पण आहेत, असे माझे भाऊ पण आहेत, असे माझे नातेवाईक पण आहेत, ते पण त्या त्रासामध्ये आहेत, ते पण त्या जुळाखाली जीवन जगत आहेत, त्या गुलामीत जीवन जगत आहेत, त्या वेदनेमध्ये ते जीवन जगत आहे. जशी मला छुटकारा मिळालेला आहे, जसं मी मोकळा झालेलो आहे, तसं त्यांनी देखील शिष्य बनावं, त्यांनी देखील त्या त्रासातून बाहेर यावं, ते ओझ प्रभू त्यांना देत. कोणत्या लोकांना? जे प्रभूचे शिष्य झाले त्यांना, जे प्रभूचे शिष्य झाले त्यांना. काय चर्च, आज आपण प्रभूचे शिष्य आहोत का? आपण शिष्यासारखं काम करतो का? येशूने सांगितलं तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस काय करा? शिष्य करा, शिष्य करा, शिष्य करा. आज चर्च आपण प्रभूचे शिष्य आहोत. कोण आहोत? मग हे जे वचनामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आपण पाळणं, ती आज्ञा पाळणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणू नका की पास्टर हे फक्त शिष्य आहेत आणि हेच त्यांचं काम आहे. नाही सर, जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते देवाचे शिष्य आहेत, ते देवाचे शिष्य आहेत आणि त्यांचं कर्तव्य आहे हरवलेल्या आत्म्यांना देवाच्या राज्यामध्ये आणणे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण प्रभूचं शिष्य म्हणून काम करू ना, जेव्हा आपण ख्रिस्ताचे शिष्य बनू ना, तुम्हाला सांगू द्या, देव आमच्याद्वारे अद्भुत काम करणार आहे, अद्भुत काम करणार आहे, अद्भुत काम करणार आहे. मी गेल्या काही दिवसापूर्वी काय होतं, एक टीम आली होती आणि ते एक टीम आहे एसॉर्ट म्हणून, आणि ते अनेक मोदी केअर, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही याच्यावर गुगलवर पण सर्च करू शकता. मोदी केअर, एसॉर्ट या अशा तिकडे असताना ते आले होते आणि त्यानंतर लोक आले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी मला माझी भेट घेतली. त्यांना कळलं की अनेक लोक येतात आणि मग ते आले, माझी भेट घेतली, मला म्हणते आम्हाला भेटायचं तुम्हाला. मग एक दिवस आले मला आणि मग ते आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अशा अशा आमच्याकडे स्कीम आहे. काय आहे? स्कीम आहे. म्हणलं काय स्कीम आहे? मग त्यांनी काही त्यांच्याकडे औषध होते, मेडिसिन होतं, किराणा होता. मला वाटतं आपल्या चर्चमध्ये पण काही महिने असतील त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे मसाले आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मी म्हटलं मग त्याला काय करावं लागेल? मग ते म्हणते तुम्हाला आयडी खोलावं लागेल. काय खोलावं लागेल? आमच्याबरोबर तुम्हाला आयडी खोलावं लागेल आणि काय करावं लागेल? तुम्हाला एक किट मिळते, ती किट तुम्हाला घ्यावी लागेल. काय करावं लागेल? ती किट तुम्हाला घ्यावं लागेल. आणि मग तुम्ही तुमचं आयडी ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं? 5 माणसाला त्याच्यामध्ये काय करायचं? तुमच्या खाली जोडायचं. 5 माणसाला खाली काय करायचं? जोडायचं, तुमच्या खाली जोडायचं. आणि मग पुढे काय करायचं? मग ते म्हणजे तुम्ही 2 जणांना जोडलं का, मग ते खालचे लोक काय करतात? अजून 2 जण जोडतात. काय करतात? खाली 2 जण जोडतात. मला मग ते म्हणजे जसं खाली साखळी वाढत चालत, उदाहरणार्थ मी ते त्यामध्ये जॉईन झालो, मी जर त्यामध्ये आयडी खोलली तर मी काय करणार? त्यामध्ये अमोलला देखील लाडागुडी लावणार. अमोलला म्हणणार की खूप चांगले बाबा तू त्यामध्ये आयडी खोल. मग अमोल आयडी खोलायला लावणार, बादल आयडी खोलायला लावणार. मग बादल काय करणार? अमोल बादल काय करणार? त्यांच्या खाली अजून 2 जण जोडणार. तसे 2 जण जोडणार, तसं मला इथं सांगणार आणि मला 10 पैसे मिळणार. पण माझ्यावर जो असेल लीडर त्याला 1 रुपया मिळणार. काय मिळणार? म्हणजे हाती गेला शेपूट, नाही का, आपल्याला शेपूट धरून पळायचं. म्हणजे सांगायचं काय, समजलं तुम्हाला? साखळी. मग यांनी एक जोडले, यांनी अमोलने 2 जोडले, बादलने 2 जण जोडले. मग अमोलच्या खाली जे 2 जण आहेत ते पण 2 जण जोडणार. बादलच्या खाली जे आहेत ते पण 2 जण जोडणार. मग याच काय होत चालणार? साखळी वाढत चालणार, साखळी वाढत चालणार, साखळी वाढत चालणार. आणि जशी साखळी वाढत चालणार तसं त्या कंपनीला काय होणार? फायदा होणार.
कंपनी काय होणार, फायदा होणार. तसा तो ग्रुप वाढला जातो. आरसीएम काय, आरसीएम ऐकलं का तुम्ही नाव, आरसीएम. आरसीएम हा. आणि तो ग्रुप काय काय झाला माहिती का, पूर्ण देशभरामध्ये तो काय झाला, वाढला पूर्ण देशभरामध्ये. ते माझे एक अंकल आहेत, मित्र आहेत साठे म्हणून, त्यांच्या म्हणजे खाली त्यांनी कमीत कमी मला वाटतं 200-250 जणांचा ग्रुप आहे त्यांचा. आणि त्यामध्ये त्या भरपूर इन्कम त्यांनी कमवला. ते जुना, पण आता काही म्हणजे खाली मोठा ग्रुप. सांगायचं काय की त्यांनी काय केलं, साखळी वाढवली. काय वाढवली, साखळी. त्यांनी एका व्यक्तीला तयार केलं, अमोलला तयार केलं, मला तयार केलं, मग मी अमोलला तयार केलं, अमोल खाली साखळी वाढवली. आणि त्यांचं काय झालं, देशभरामध्ये विस्तार झाला. काय झाला, विस्तार झाला. ती कंपनी पूर्ण देशामध्ये पसरली, समजलं तुम्हाला काय मी काय म्हणते माहिती का, येशूची इच्छा काय, आपण शिष्य बनावं. आणि जे प्रभूने आपल्याला आज्ञा दिली पाळण्यासाठी, ती आज्ञा आपण त्यांना शिकवली पाहिजे. म्हणजे काय होईल माहिती का, ज्याप्रमाणे शिष्य वाढत चालते, काय होते, वाढत चालते. बरोबर का, वाढत चालते. हालेलुया. समजलं तुम्हाला. पण आज काय झालं, मंडळींनी काय केलं माहिती का, आम्ही मंडळी आहोत, आम्ही सभासद आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही मेंढर आहोत, आम्ही धूळ माती आहोत, हे म्हणून आपण या ठिकाणी उभा आहोत. आणि म्हणून आपला कळत काय होत नाही, शिष्याला ओझा असतं. जर आपण प्रभूचे शिष्य आहे आणि जर आपण येशूचे शिष्य झालो ना, मला तुम्हाला सांगू द्या, देव आमची काळजी घेणार. काय घेणार, काळजी घेणार. देव आमची काळजी घेणार. देव आम्हाला आशीर्वाद देणार. देव आम्हाला आशीर्वाद देणार. त्यासाठी प्रभूची इच्छा आहे की आम्ही काय झालं पाहिजे, शिष्य झालं पाहिजे. आम्ही येशूचे शिष्य झालं पाहिजे. तो माहितीये का, येशूचे किती शिष्य होते, 12. बरोबर का, 12 शिष्य होते. त्यामधलं एक सोडून किती राहिले, 11. या 11 शिष्यांनी जगाची उलथा पालक. माहिती तुम्हाला, ऐकलं का तुम्ही. त्यानंतर कोण त्यांना येऊन जोडला. बरोबर, सांगायचं काय मला, चर्च आम्ही जेव्हा प्रभूचे शिष्य होतो ना, देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो. कुणाचा आत्मा, हे शिष्य ख्रिस्तांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ते माडीवर काय करत होते, कोण करत होतं प्रार्थना, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये आहे. चर्च आज आपण काय करत आहोत, आपण देवाचे खरे शिष्य झालं पाहिजे. देवाला शिष्य पाहिजे. काय पाहिजे, शिष्य. देवाला शिष्य पाहिजे. देवाला शिष्य पाहिजे. देव त्या शिष्यांची वाट पाहत आहेत की जे देवाचं आज्ञेचं पालन करतात, जे देवाचं ऐकतात, असे शिष्य प्रभूला पाहिजे. असे शिष्य देवाला पाहिजे. आज आम्हाला शिष्य बनायचं. सभासद काही कामाचे नसतात. ते वर्षातून एकदा चर्चमध्ये येतात. माहिती तुम्हाला, आपण तुम्ही अनेक मेंढ्यांकडून तुम्ही जर गेलो त्या ठिकाणी पाहायला मिळतात, हप्ता रविवारी 50-100-200 लोक असतात. पण ख्रिसमसच्या वेळेस असेल ना, तेव्हा 1000-1000 लोक चर्चमध्ये आहेत. किती, मग ते पाळक लोक म्हणतात हे ख्रिसमसचे सभासद, हे ख्रिसमसचे ख्रिस्ती लोक आहेत. आणि काय म्हणतो का, साधं नाही ख्रिस्त होणं, ख्रिस्ता संघ जीवन जगणं, ख्रिस्ता संघ जीवन जगणं. असे आहेत ख्रिस्तीपाळ, स्वतःला समजणारे ख्रिस्तीपाळ. काखेंचा कळचा, गावात वळचा, येथे सारं फिरून, सगळं फिरून. असे ख्रिस्ती नको, असे शिष्य नको प्रभूला खरे शिष्य मान. हालेलुया. आज जर देवाची इच्छा आहे, आपण देवाच्या इच्छेविषयी आपण पाहत आहोत. कुणाच्या इच्छेविषयी, आपण ऐकलं की त्या स्त्रीची इच्छा होती की माझ्या मुलीला बरं वाटलं पाहिजे, आणि म्हणून तिने मोठा विश्वास प्रभूवर ठेवला आणि तिच्या विश्वासानुसार तिची इच्छा प्रभूने पूर्ण केली. तिला, त्या लेकराला देवाने आरोग्य दिलं. आणि आपण ऐकलं की प्रभूची इच्छा आमच्या विषयी काय आहे, की आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही ह्या गोष्टी आपण ऐकत आहोत. आज या ठिकाणी ही इच्छा कुणाची आहे की आपण येशूचे शिष्य बनावं. कुणाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. ही प्रभू येशूची इच्छा आहे.
ही कुठल्या माणसाची इच्छा आहे का? ही पाळत तुम्हाला म्हणत आहे की हाणून मारून तुम्हाला म्हणत तुम्ही येशूचे शिष्य बना असं म्हणतो का? नाही, ही कुणाची इच्छा आहे? ही परमेश्वराची इच्छा आहे. ही परमेश्वराची इच्छा आहे. ही येशूची इच्छा आहे की आम्ही प्रभूचे शिष्य बना. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी एका चर्च मध्ये गेलो आणि त्या ठिकाणचे एक पास्टर आहेत, एकदम साधारण सिंपल पास्टर आहेत, एकदम साधे सिंपल, एकदम साधे सिंपल. त्यांचं राहणीमान एकदम साधं आहे, एकदम साधं. आणि मी त्या पास्टरना पाहिलं, प्रेज लॉर्ड दिला, प्रेज लॉर्ड कसे बरेच का. असं झालं त्या एका पास्टरने माझी त्यांच्या बरोबर ओळख करून दिली. म्हणजे पास्टर हे पास्टर तसबी आहेत, खूप सुंदर त्यांची सेवा. मी म्हणलं प्रेज लॉर्ड पास्टर कसे बरेच. ते मला म्हटले पास्टर तुम्ही या आमच्या चर्चला नाही का. ठीक आहे, आता माझं पण चर्च रविवारी असतं, शुक्रवारी असतं, तुमचा रविवार शुक्रवार असतं, मला काही येता येणार. पण एक छोटीशी मीटिंग होती आणि त्या मीटिंग साठी मी गेलो त्या ठिकाणी. मला म्हटलं या पास्टर प्रकाश, मला म्हटलं या आपण त्या चर्च मध्ये जाऊ. मला ते चर्च पाहायचं होतं. काय पाहायचं होतं? आणि मी गेलो. मी गेल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. काय झालं? आश्चर्य. मी गेल्यानंतर पाहिलं एवढं मोठं शर्ट त्या व्यक्तीने बांधलं आणि ते पण वावरामध्ये. कुठं बांधलं? वावरात. आजूबाजूला घरच नाही. काय? आजूबाजूला कुठंच घर नाही, कुठंच घर नाही. लांब लांब घर, लांब लांब घर. काही घर 10-12 किलोमीटरवर, इथून पंढरपूरपेक्षा लांब. काही घर औरंगाबाद मध्ये, काही घर असे लांब 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 घर आहे. आणि चर्च कुठे? मळ्यामध्ये, वावरात, रस्त्याच्या पार हायवेच्या थोडं आतमध्ये, खूप आतमध्ये. आणि शेड एवढं मोठं बांधलंय. मी म्हणलो बाबा, मी पास्टरला म्हणतो, प्रकाश पास्टर म्हणलो हे काय बांधलं? एवढं मोठं चर्च, एवढं मोठं शेड मारलं, हे पास्टर तर पाहून वाटत नाही असं नाही का. प्रकाश पास्टर म्हणले पास्टर चर्च मध्ये दर रविवारी, दर शुक्रवारी 1000पेक्षा जास्त लोक येतात. किती लोक येतात? 1000पेक्षा जास्त लोक दर रविवार, दर शुक्रवारी येतात. दर रविवार, दर शुक्रवारी येतात 1000पेक्षा जास्त लोक. मी म्हणलं कसं शक्य आहे? पास्टर पाहिल्यानंतर असं वाटत नाही, असं वाटत नाही. पास्टर त्यांच्याद्वारे देवाने खूप मोठं काम केलेलं आहे. 1000पेक्षा जास्त लोक येतात. त्याचं कारण काय माहिती का? त्या पास्टरनी चर्च मध्ये शिष्य तयार केले. काय तयार केले? काय केले? शिष्य तयार, शिष्य तयार, शिष्य तयार केले. मी खोटं नाही सांगत की खूप मोठं शेड, खूप मोठं शेड. आणि ते शेड म्हणजे शेड मध्ये जागा लोक पूर्ण बसते, पूर्ण भरून लोक बाहेर बसतात. पुढे बसतात, बाहेर दर रविवारी मंडप टाकतात. शेड बांधून एवढं मोठं शेड मारून बाहेर त्यांना मंडप टाकावं लागतं दर रविवारी. विचार करायचा. ज्या चर्चमध्ये शिष्य तयार होतात ना, त्या चर्चची वाढ आपोआप होत चालते. हालेलुया. ते चर्च वाढत चालते, ते चर्च आशीर्वादित होतं. ते शिष्य तुम्हाला सांगतो. मग आम्ही मीटिंग चालू होती. मीटिंग चालू असताना एक मुलगी होती आणि ती मुलगी येऊन त्या ठिकाणी पास्टरच्या पुढे ना सोफा सेट ठेवलं. म्हणजे काय म्हणतात त्याला, बसायचं सोफाच म्हणतात. सोफा होता, मोठा सोफा आहे, खूप मोठा सोफा. आणि तर तिथं कोणाला जाऊन देत नाही, स्टेजवर कोणाला परमिशन नाही स्टेजवर जाण्याची. आणि मग ती मुलगी जाऊन पास्टर तिथं बसतात त्या ठिकाणी जाऊन बसते. पुढं त्या ठिकाणी त्याचे मुलं मी पाहत होतो. ते मुलं जे आहेत ना, ते शिष्य त्या ठिकाणी चर्च, त्यांचा असा जीव झाला, ही मुलगी जाऊन बसली कशी काय तिथं. आणि त्या ठिकाणी काय झालेले, मीटिंग चालू आहे. 2 जण उठले, पाठी मागून गेले, तिला खुणवत होते, इकडे इकडे नाही म्हणते, नाही इकडे इकडे नाही म्हणते. अजून 2 जण आतमध्ये गेले, तिला धरलं. सांगायचं का माहिती का, हे कोण करू शकतं? सांगायचं काय मला, मी ह्या गोष्टी काय बोलत आहे तुम्हाला, की आपल्याला प्रभूचं शिष्य बनायचं. काय बनायचं? शिष्य बनायचं. जो व्यक्ती प्रभूचा शिष्य बनतो त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं हृदय असतं. कुणाचं हृदय असतं? ख्रिस्ताचं हृदय असतं. ख्रिस्ताचं हृदय त्याला मिळतं. आता उदाहरणार्थ समजा मी प्रभूचा शिष्य झालो. उदाहरणार्थ अमोल प्रभूचा शिष्य झाला, बरोबर. आणि तो प्रभूच्या आज्ञेचं पालन करतो. त्याने काय केलं?
बाजूला प्रभूचं वचन सांगितलं, देवाचं वचन त्याला सांगितलं, तो प्रभूमध्ये आला, तो प्रभूचा शिष्य झाला. म्हणजे याने काय केलं, प्रभूचं जे हृदय ते हृदय कुणाला आलं, आमोला. आमोलला आमोला मिळालं. आणि जे देवाचं हृदय कुणाला मिळालं, बाजूला मिळालं. बरोबर, म्हणजे ते आता हृदय त्याचं नाही, देवाचं हृदय. आणि देवाचं हृदय काय करतं माहिती का, काम करायला लावतं. काय करायला होतं, काम करायला. देवाचं हृदय. आम्ही शिष्य देवाचं झालो ना, तर देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो. कोणाचा आत्मा, देवाचा आत्मा. देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो. आणि जेव्हा आम्ही सभासद म्हणून चर्चमध्ये येतो ना, तेव्हा आमचाच आत्मा आमच्यामध्ये काम करतो. कुणाचा आत्मा, आमचाच आत्मा आमच्यामध्ये काम करतो. देवाचा आत्मा काम नाही करत, देवाचं हृदय काम नाही करत, आमचा आत्मा काम करतो. आमचा आत्मा काम. आता उदाहरण करून मला पुष्कळ गोष्टी आहेत अशा शिकण्यासारख्या, भरपूर काही गोष्टी आहेत. आज चर्च प्रभूने काय सांगितलं की काय करा, शिष्य तयार करा. आज चर्च मध्ये काय होते, पास्टर काय करते, सभासद तयार करते. काय करते, सभासद. पहिली गोष्ट काय करते, येशूने काय सांगितलं, शिष्य करा. चर्चची वाढ काय होत नाही ते मी तुम्हाला सांगतो. येशूने सांगितलं शिष्य तयार करा, सेवकाला किंवा शिष्याला. शिष्य काय करते, सभासद गोळा करते. काय करते, पहिली आज्ञा त्याने काय केली, पहिली आज्ञा तो काय करतोय, मोडतोय. बरोबर नाही, पहिली आज्ञा शिष्य तयार करायला लावला, तो शिष्य तयार न करतो तो काय करते, सभासद तयार करते. आज्ञा मोडली. बरोबर. दुसरी गोष्ट, येशूने त्यांना काय सांगितलं, तुम्ही काय करा, त्यांना काय करा, ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या त्या तुम्ही त्यांना पाळायला शिकवा. ज्या आज्ञा मी तुम्हाला पाळायला दिल्या आहेत त्या आज्ञा तुम्ही काय करा, त्यांना शिकवा. आज आपण काय करत आहोत चर्च मध्ये, पास्टर काय करत आहे, आज्ञा शिकवतात का, आज्ञा काय, प्रभूच्या पाप करू नको. समजतात तुम्हाला, काही करू नको या आज्ञा. आज चर्च मध्ये त्या गोष्टी होत. चर्च मध्ये काय होतं, तुमचा बँक बॅलन्स वाढेल. काय होतंय, आणि मग आता समजा मी बाजारात तुझा बँक बॅलन्स वाढणार, तुझ्या अकाउंटवर 1 लाख रुपये येणार, बाजाराला काय वाटेल, काय वाटेल, अरे आज पास्टरने खूप चांगलं माझ्याविषयी सांगितलं, खूप चांगलं माझ्याविषयी सांगितलं. काय, माझ्या अकाउंटवर 1 लाख रुपये येणार, माझा बँक बॅलन्स वाढणार आहे. त्याला काय वाटेल, बरं वाटेल, एकदम आनंद वाटेल, आनंद वाटेल, 1 लाख रुपये येणार आहे. आणि तीच गोष्ट मी त्याला सांगितलं, बाबा ही आज्ञा जी प्रभूने आज्ञा दिली ती मी त्याला सांगितली, बाजार पाप करू नको. काय करू नको, पास्टर काय बरोबर नाही, काय नाही, काय नाही, पास्टर डायरेक्ट मला म्हणते पाप करू नको. काय करते पास्टर, आज काय करते, काय करते, मन धरणी. काय करते, मन धरणी. काय करते, लोकांची मन धरणी. समजतं तुम्हाला, मन धरणी करत. काही लय चांगलं हो तुम्ही, मन धरणी म्हणजे ते काही कशा असू द्या, पण काय लय चांगलं. समजतं तुम्हाला मी काय म्हणते, मन धरणी. येशूने काय सांगितलं, तुम्ही त्यांना आज्ञा पाळाव्यात शिकवा. आपण काय करत आहे, पाळत काय करत आता ह्या गोष्टी, ते आज्ञा सांगत नाही. काय सांगत नाही की बाबा तू ह्या गोष्टी करत आहे, ही चुकीची आहे, ही वाईट आहे, हे करू नको, हे करू नको. आणि मंडळीला काय सवय झाली माहिती, मग मंडळीला काय सवय झाली, नाही राव आपण आशीर्वादाकडे, मग त्यांना त्या आज्ञा ऐकाव्या आवडत नाही. जेव्हा पास्टर कठोर शब्दामध्ये बोलतात ना, तेव्हा त्यांना ते फील होतं, त्यांना वाटतं नाही राव पास्टर काय बरोबर नाही, पास्टर चूकच दाखवत आमची. नाही, चूक ही शिष्याशी दाखवलीच पाहिजे, तेव्हा तो शिष्य घडतो. काय होतो, शिष्य घडतो तेव्हा घडतो जेव्हा शिष्य कशाला म्हणतात, शिष्य तयार करणं म्हणजे काय, शिष्य तयार करणं म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय. उदाहरणार्थ एखादा बिघडलेला मुलगा आहे, त्याला आपण काय करतो, एखादा समजा ज्या व्यक्तीला लिहिता वाचताच येत नाही, एखादा अडाणी व्यक्ती आहे, त्याला आपण काय करतो, शाळेमध्ये पाठवतो. बरोबर, शाळेत लेकरांना का पाठवतो आपण, त्या ठिकाणी ते लेकर शिकले पाहिजे. बरोबर, त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे, ते आनंदी राहिले पाहिजे. आपले लेकर आनंदी राहिले पण आपण त्यासाठी त्यांना काय करतो, शाळेमध्ये पाठवतो. बरोबर, शिष्य कशासाठी जातो, घडण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी, सुधारण्यासाठी. तेव्हा आता एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे आणि तो गेला एखाद्या गुरुकडे गेला आणि मला तो म्हटला की मला तुमचं शिष्य बनायचं, आणि तो शिष्य गुरु, तो व्यक्ती दारू पितो,
त्या व्यक्तीला कधीच ते म्हणत नाही की तू दारू पिऊ नको. मला सांगा, तो व्यक्ती घडणार आहे का? तो शिष्य घडणार आहे का? तो चांगला शिष्य बनणार आहे का? पण तो जो गुरु आहे ना, तो गुरु जेव्हा म्हणेल ना, हे बाबा तू दारू पित आहे, हे दारू पिणं चांगलं नाही, ही दारू तुला पहिले सोडावी लागल. आणि जेव्हा तो त्याची चूक त्याला दाखवून देतो आणि जो त्याला दाखवून दिल्यानंतर तो व्यक्ती त्या चुकीमध्ये त्याला कळतं, नाही राव मी दारू पितो आणि माझा गुरु मला सांगतो की हे दारू नाही पिलं पाहिजे, हे दारू पिणं चुकीचं आहे, हे आपल्या गुरुला आवडत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? ती दारू सोडली पाहिजे, ती दारू सोडली पाहिजे. आपला गुरु कसा आहे तसं आपण राहिलं पाहिजे आपल्या गुरुला. म्हणजे काय झालं, जेव्हा गुरुने शिष्याची चूक दाखवली तेव्हा त्या शिष्याला ती चूक कळली आणि तेव्हा त्याने ती चूक सुधारवली. आज पुष्कळ चर्चमध्ये जेव्हा पालक चूक दाखवतो, एखादा शिष्य चूक दाखवतो, आपली चूक दाखवतो, तेव्हा काय होतं आपल्याला, नाही राव मास्टर आपली काय करते, चूक दाखवतो, दोष दाखवते, आपली दोष काढतो. नाही सर, चूक जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझं जीवन मला कळणार. एकदा मला फोन आला आणि फोन आल्यावर मला सांगितलं, मावसच्या सणांचा फोन आला आणि ते मला खूप खोडू लागले. मला म्हटले तुला समजत नाही, तुला काही कळत नाही, हा असं वागणं असतं का? मला ते खोडू लागले, एकदम खोडू लागले. नवीनच होतो मी त्यावेळेस, 2013-14 मधली गोष्ट आहे. मला खोडू लागले. म्हटलं काय झालं सर, काय खोडत तुम्ही मला? मी त्यांना बोलायला लागलो, हा तुमचं ऐकून जोडायलो म्हणजे तुम्ही जास्त बोलू राहिले सर. म्हटलं तुम्ही अधिकार आहात तर अधिकारासारखं राहा तुम्ही. मी त्यांना इकडून प्रति उत्तर देऊ राहिलो आणि ते अजून चिडले, ते अजून बोलायला लागले. मग मला ते काय म्हणते का, तुला जास्त राग येतो, तू ऐकत नाही, तू काय करतो ऐकत, तुला समजलं का, तुझं कठोर हृदय असं ते मला बोलला. काय करू लागले आणि त्यानंतर माझा आवाज आहे ना एकदम शांत झाला. काय झाला, मला माझी चूक कळाली. काय कळाली? चूक कळाली. नाही खरंच माझ्यात ही चूक आहे, माझ्यात ही चूक आहे आणि खरंच मला राग येतो आणि मी कुणाचं ऐकून घेत नाही, मी त्याला मागं फिरून बोलतो, ही माझी चूक आहे. जेव्हा त्यांनी मला सांगितलं ना, त्यानंतर मी निर्णय घेतला की मी कुणाला मागं फिरून बोलणार नाही. मागं फिरून जो राग आहे त्या रागावर मी माझं नियंत्रण ठेवणार. म्हणजे मला समजलं तुम्हाला काय, की गुरु शिष्याची चूक दाखवतो का, ती चूक शिष्याने सुधारली पाहिजे, तो परिपूर्ण झाला पाहिजे, तो परिपूर्ण झाला पाहिजे, एक चांगला शिष्य झाला पाहिजे. तो माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आला, तो आमचा गुरु आहे. कोण आहे? येशू. आणि जसा येशू आहे तसं त्याच्या शिष्याने झालं पाहिजे. बरोबर का? कुणी झालं पाहिजे? शिष्यानं झालं पाहिजे. जसा गुरु आहे तसे शिष्य असले पाहिजे. म्हणजे आमचा येशू जसा आहे, जसा परिपूर्ण आहे, जसा पवित्र आहे, तसं आम्ही देखील प्रभू सारखे शिष्य बनलं पाहिजे. हालेलुया. त्याच्यासारखं आम्ही बनलं पाहिजे, आता उदाहरणार्थ आम्हाला सांगितलं शिष्य करा, आता आपल्याला शिष्य करायचे आणि मग शिष्य करत असताना काय झालं माहिती, काय केलं पाहिजे आपण? आता उदाहरणार्थ माझंच वागणं चांगलं, तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती, तो माझ्याकडे पाहून ईश्वर विश्वास ठेवल का? तो तुमच्यावर विश्वास ठेवल का? नाही ठेवणार. कारण का, तो म्हणेल बाबा माझ्यासारखाच तू आहे, माझ्यासारखंच तू जगतोस. समजतं तुम्हाला? मग येशू काय म्हणतो, जसा मी आहे तसं तुम्ही असा. बरोबर. शिष्यानं येशू सारखं असावं. कुणासारखं? आमचा गुरु जसा आहे तसा असला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून लक्षात धरा, जेव्हाही येशू एका स्त्रीकडे गेला, ती येशूला तहान लागली, त्या विहिरीवरती पाणी भरावं, येशू पाणी पिण्यासाठी गेला. त्या ठिकाणी ती बाई तिथे आली, तिचं नाव शंभरून आहे ना. शंभरून बाईविषयी सर्वांना माहिती आहे ना. गाणं ऐकलं असेल कोण? शंभरोनी बाई चल घाई घाई घागर डोई घाई, जग उद्धारक पाप्याचा तारक आला या विहिरीवरून. येशू आला त्या ठिकाणी पाणी प्यावंच गेलं. आता येशूला पाणी प्यायचं. आता काय होतं, खालून पाणी वर आणायचं आणि ते पाजायचं ना. आता मग येशूला तहान लागली, येशूला पाणी प्यायचं. मग येशूने काय केलं, पण त्या बाईची लाडागुडी केली पाहिजे. तुम्ही खूप सुंदर आहे, तुम्ही खूप चांगले आहात, मला थोडंफार पाणी द्या ना, असं म्हटलं पाहिजे तुम्ही. येशूने पाहिलं, येशू तिच्या जवळ गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर येशू काय म्हणतो, मला तहान. आणि मग येशू बोलताना काय, तिची चूक येशू तिला दाखवतो. काय दाखवतो? काय चूक दाखवली येशूने? कोण सांगू शकतो?
काय सांगितलं, काय चूक होती तुझी? किती नवरे? तो 6वा. पुढे आता मला सांगा, अशी चूक एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाई चप्पल काढून, बरोबर का? येशूने काय केलं? लाडागोडी लावून चूक दाखवली, तुला 5 नवरे झाले आणि आता तुझ्या घरात जो आहे ना तो तुझा 6वा आहे, तो नवरा नाही 6वा आहे. ते असं त्या ठिकाणी दिलं. सत्य सत्य सांगितलं येशूने तिला. आता आपल्याला त्या गोष्टी ऐकायला आवडत नाही. आपण लगेच पास्टर म्हणत नाही, आता चर्चेत नको जायला, काय गरज आहे पास्टरने बोलत आपल्याला. चला आपण आता दुसऱ्या चर्च मध्ये जाऊ, तिकडे पास्टर काही बोलत नाही, तिकडे बोलत नाही, तिकडे जाऊ. समजलं मी काय बोलतो तुम्हाला? शिष्य बायबल काय सांगतं, येशूने सत्य सांगितलं. चूक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिष्य घडत नाही, आणि म्हणून ते घडले पाहिजे. भांड बनवत असताना ना, भांड बनवताना माठ बनवताना पाहिला का कसं बनवतात? त्या मातीला काय करतात? माती आणायची, मग ते चिखल करणार, ते कुडवणार, त्याचं कुडून तो माल तयार करणार आणि ते पाहणार की हा खरंच तयार झालाय का. मग तयार झाल्यानंतर ते काय करणार? त्याला त्या मातीला काय करणार? मग ते आकार देणार. बरोबर तुम्ही? त्याला ते आकार देणार, जसं त्यांना पाहिजे तसा तो आकार देणार. चर्च जोपर्यंत आपल्याला घडवण्यासाठी आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये आपण दिलं पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं चांगले शिष्य बनलं पाहिजे, त्याच्या उपयोगी पडणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन एकच सांगतं की तुम्ही जाऊन काय करा? शिष्य तयार करा. आज आपण प्रभूचे शिष्य आहोत आणि आपल्याला शिष्य तयार करायचे. हालेलुया, आपल्याला शिष्य तयार करायचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं समजू नका की मी विश्वासणार नाही. आजपासून म्हणा मी येशूचा शिष्य आहे. काय आहे? मी येशूचा शिष्य आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो. मी येशूचा शिष्य आहे. मी ख्रिस्त आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो. मी येशूचा खरा शिष्य आहे. हालेलुया. आणि जे प्रभूने मला काम दिलेलं आहे ते काम मी आजपासून करणार आहे. हालेलुया. तुम्ही कुटुंबापासून सुरुवात करा. कुठून सुरुवात करा? कुटुंबापासून सुरुवात करा. कुटुंबापासून सुरुवात करा. पहा, देव तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. हालेलुया. बायबल मध्ये आपल्याला वाचतं की आपण प्रभूचे शिष्य आहोत. आपण प्रभूचे शिष्य आहोत आणि येशूने आम्हाला आज्ञा दिली आहे की आम्ही जाऊन संपूर्ण राष्ट्रातील लोकांना शिष्य करावे. ज्या काही गोष्टी प्रभू येशूने आम्हाला आज्ञा दिले, आम्हाला शिकवल्या, त्या सर्व गोष्टी आम्ही त्या लोकांना शिकवल्या पाहिजे. त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या पाहिजे. चर्च आत्मपरीक्षण करा. काय खरंच मी प्रभूचा शिष्य आहे का? मी शिष्य म्हणून प्रभूचं काम करतोय का? प्रभूला शिष्य हवे आहे. प्रभूला शिष्य हवे आहे. प्रभूला शिष्य हवे. आज आम्हाला येशूचे शिष्य बनायचे. येशूचं शिष्य आम्हाला बनायचं. मग जीवनामध्ये किती उतार होऊ द्या, शिष्य घाबरून पडत नाही. तर प्रार्थना करा, मला प्रभू मला तुझा शिष्य बनायचं, मला तुझं शिष्य बनायचं. जसा तू आहे तसं मला बनायचं. जसं तू आहे तसं मला बनायचं. जसं तू आहे तसं मला बनायचं. आणि जो प्रभूचा शिष्य म्हणून काम करतो ना, तो त्याच्या हातून मोठी चमत्कार करतो. तो त्याच्या हातून मोठी कामं करतो. तो त्याच्या हातून मोठी कामं करतो. आज आपली मंडळी येशूचं शिष्य बनवून आपल्या मंडळीमध्ये मोठी कामं होणार. तुम्ही जागे रहा, निवडलेले शिष्य, देतो इशारा येशू ख्रिस्त. हो, आम्हाला जागरूक आहे. आम्ही येशूचे शिष्य आहोत. आम्हाला येशू सारखं राहायचं, येशू सारखं आम्हाला बनायचं, येशू सारखं आम्हाला काम करायचं.